असं म्हणतात की कलाकार हा जन्माला यायला हवा. कलाकार जन्माला येतो आणि तो जसं जसं मोठा होतो तसं तसं वेगवेगळ्या पैलूंनी वेगवेगळ्या कला अवगत करून आपल्या कला तो वृंदिगीत करत असतो आणि तो मोठमोठ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव नाव हा मोठं करत असतो. परंतु हे सर्व करत असताना त्याला खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावं लागत असतं. असाच एक संघर्षाचा प्रवास सर करत आपल्याजवळ एक उंची गाठलेले असे कलाकार आपल्यासोबत आले आहेत. आपल्यासोबत आहेत विकास वायाळ. नमस्कार विकास वायाळ आपल्यासोबत आहेत. मी संदीप चरवणकर. शिखरे यशाची चर्चा ध्येय वेड्यांशी या विशेष भागात आपलं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत विकास वायाळ. सर आपला परिचय आपणच करून द्यावा कारण तेवढं मी बोलू शकत नाही. नमस्कार, मी विकास वायाळ, ॲक्टर, रायटर, डिरेक्टर, फिल्म मेकर, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन, सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व माजी अध्यक्ष अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना. ही एवढी मोठी यादी पाहिली की असं वाटतं की हे आपण खरंच बोलू शकत नाही कारण इथे आपण ह्या व्यासपीठावरती अनेक क्षेत्रातले वेगवेगळे म्हणजे व्यक्तिमत्व इथे येऊन गेलेत. आज आपल्यासोबत आहेत कला क्षेत्र आणि सिनेसृष्टीत कार्यरत असणारे असे विकासजी. विकासजी काय सांगाल, सुरुवात कुठून करूया, आपला प्रवास कसा सुरू झाला? प्रथमतः प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संघर्ष असतो. तर आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जी एक त्याची म्हणजे एक फिल्मी भाषेत सांगायचं ठरलं तर त्याची एक कथा असते प्रत्येक व्यक्तीची. त्याचं एक आपण त्याला चरित्र पण म्हणू शकतो. तर ती कथा असते. सुरुवातीला त्याचं एक संघर्ष असतो आणि मध्ये सुरुवातीला त्याचं एक वैयक्तिक जीवन असतं. त्याच्यानंतर त्याचा संघर्ष चालू होतो आणि त्याच्या शेवटी मग त्याचं जे काय आहे त्याचं ते ध्येय विजन असतं त्याला ते प्राप्त होतं. तर सुरुवातीला मी ह्या क्षेत्राकडे वळण्याचं एक विशेष कारण म्हणजे की मी अगोदर मी एक वारकरी संप्रदायाशी निगडीत होतो आणि त्या वारकरी संप्रदायाचे एक जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अनुयायी संत श्रीपाद बाबा त्यांच्या वारसाने मला परंपरेने मला एक नाम अनुग्रह प्रबोध प्राप्त झाला. तर त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण स्वामी समर्थ महाराजांवरती पिक्चर सिरियल आहे, बाकीच्या सर्व महाराजांवरती पिक्चर सिरियल आहे. तर ह्या महाराजांचं एवढं कार्य आहे, यांचे 10 लाख साधक आहेत टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये, पंजाब गुजरात सर्वीकडे. तर ह्यांच्यावर एक मला चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म किंवा त्यांच्यावर सिरियल मला बनवायची होती. तर त्या उद्देशाने मी ह्या क्षेत्राकडे वळलो. तर त्यासाठी मी ह्या सर्व गोष्टी मी अवगत केल्या, शिकलो. म्हणजे मी प्रथमतः मी एक WW म्हणजे विंग्स ऑफ विजडम अकॅडमीमध्ये मी वर्कशॉप कार्यशाळा जॉईन केली एक 3-4 महिन्याचं. मनीष सावंत म्हणून सर आहेत त्यांच्या माध्यमातून. तर त्याच्यानंतर मी रायटरचा कोर्स केला. नंतर सेन्सी इंडिया फिल्म्स मधून मी फिल्म डिरेक्शनचा कोर्स केला. रायटरचे मी 3 कोर्स केले कारण रायटर हा मेन महत्त्वाचा एक घटक असतो हां चित्रपटसृष्टीमध्ये. आणि त्याच्यानंतर डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ शिप. मग मी डिरेक्शनचा थोडा कोर्स केला आणि ॲक्टिंगचं वगैरे मी शिकत ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर माझा प्रवास इथून सुरुवात झाला. तर मी शिकता शिकता सुरुवातीला मी ॲज अ ज्युनियर ॲक्टर म्हणून पण मी भरपूर पिक्चर सिरियल वेब सिरीजमध्ये काम केलं. मी सुरुवातीला मी ज्युनियरमध्ये काम करत होतो शिकता शिकता. तर मी भरपूर सिरियलमध्ये काम केलेलं आहे ज्युनियर ॲज अ ॲक्टर म्हणून. भोजपुरी मराठीमध्ये पण केलेलं आहे. भोजपुरी रिश्ते फिल्ममध्ये केसरीलाल यादव जे सुपरस्टार आहेत तिकडचे त्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. मला एक सब इन्स्पेक्टरची तिथे भूमिका दिली होती. त्याच्यानंतर मी केसरीवीर म्हणून मी एक ग्रुप गरबा डान्सर पण मी काम केलेलं आहे गाण्यामध्ये. त्याच्यानंतर बरेच काही मराठी सिरियल्स आहेत, ॲड शूट्स आहेत, डेली सोप्स आहेत, व्हर्टिकल सिरीज आहेत. अशा सर्वातून माझा प्रवास चालू झाला होता. खूप छान. म्हणजे थोडक्यात पण प्रचंड असं आपण यांचं कार्यक्षेत्र पाहिलं. सर पुढे आपण बोलणारच आहोत, फक्त कुटुंबाबद्दल थोडंसं सांगा. ओके सर. माझं कुटुंब आहे ते परंपरेने वारकरी संप्रदायाचं आहे. आणि माझे वडील आहेत ते 2009 मध्ये ते एक्सपायर झाले. तर पण त्यांच्याकडून मला हा वारसा लाभलेला आहे. आई असते गावी शेती करते आणि मी इथे मुंबईमध्ये घाटकोपर मुंबईमध्ये राहतो. तर माझी मिसेस मुलगा आणि मी इथे असतो.
भाऊ वगैरे गावी असतात, बहीण असते ती साऊथ आफ्रिकेला असते आणि मुलगा माझा कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे क्या बात आहे, क्या आणि माझी मिसेस पण प्रवचनकार आहे. पण मी ह्या क्षेत्रात एक अपवाद आहे की म्हणजे वारकरी संप्रदायातून ह्या फिल्म क्षेत्रामध्ये एक सद्गुरूंचं कार्य, धर्म कार्यासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये आलो. आपणही ह्या माध्यमातून प्रबोधन कराल यात काही शंका नाही. घेऊया छोटासा ब्रेक, भेटूया पुढील भागात. खूप संघर्षमय आणि असं म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक हा वारसा तुम्हाला लाभला आहे आणि आध्यात्मिकेतून आता पुन्हा तुम्ही मनोरंजन आणि त्यामधून प्रबोधन असा तुमचा प्रवास सुरू होतोय. तर या प्रवासात अशी कलाटणी कोणती मिळाली पहिली, जेव्हा तुम्हाला वाटलं की असं कसं टर्नओव्हर तुमचा कसा आला? प्रथमतः म्हणजे माझी सुरुवात जी झाली ती म्हणजे ज्युनियर ॲक्टर म्हणून सुरुवात झाली ती तुझी माझी जमली जोडी चांदिवली स्टुडिओमध्ये. तिथे गणपती मंदिरातून ती सीन झाली. म्हणजे प्रथमच श्री गणेश माझा तिथून झाला. त्याच्यानंतर माझं जे कॅरेक्टर आर्टिस्ट आहे तर ते माझं सुरू झालं ते एक मडला दिरबादेवी मंदिरामध्ये. आणि ते सुद्धा मला पहिलं जे शूटिंगला पाठवलं ते एक ब्राह्मण होते. ते नेहमी गुरुजी म्हणजे ब्राह्मणांची भूमिका करायचे. ते मला शूटिंगवरती प्रथम पहिलं घेऊन गेले. म्हणजे मला असं मला म्हणायचे की मला देवा ब्राह्मणांचा व सर्वांचा मला आशीर्वाद होता, आईवडिलांची पुण्याई होती आणि त्याच्यातून माझं जे करिअर सर्वात प्रथम माझी जी पहिला चित्रपट आहे ती संत ज्ञानेश्वरांची मुक्त आहे. म्हणजे मला जे अभिप्रेत होतं की मला असं काहीतरी असं वारकरी संप्रदायावरती करायचं आहे, तर मला सर्वात म्हणजे प्रथम चित्रपट माझा ॲज अ ज्युनियर ॲक्टर म्हणून मला पंडितची म्हणजे भूमिका जी दिली ती दिग्पाल लांजेकर सरांनी दिली की त्यांचे फार सुप्रसिद्ध म्हणजे आहेत ते आणि त्यांचे पिक्चर पण फार गाजलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एनडी स्टुडिओ कर्जतमध्ये मला त्यांनी ती भूमिका दिली होती. तर तिथून माझी एक सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी सर्व हे शिकल्यानंतर बरेच काही सिरियल, पिक्चर, वेब सिरीज केल्यानंतर मी कॅरेक्टर आर्टिस्ट केल्यानंतर मी असं समजलो की आपण एक स्वतःची शॉर्ट फिल्म बनवायची. तर त्याच्यानंतर मग मी सर्व कास्टिंग वगैरे स्वतः मी सर्व केलं. DOP वगैरे सर्वांना मी एकत्र करून सर्वांना मग तो पिक्चर आम्ही आळंदीमध्ये तो शूट केला. तर त्या पिक्चरसाठी शॉर्ट फिल्मसाठी म्हणजे माझ्या जीवनामध्ये टायटल काय होतं त्याचं? वारकरी संत श्रीपाद बाबा ह्या पिक्चरचं नाव होतं. आणि त्यांना एक राष्ट्रीय संत म्हणून सनातन धर्माने घोषित केलेलं आहे. ते हयात नाहीत आहेत आता, पण त्यांना मरणोत्तर म्हणून त्यांना ते घोषित केलेलं आहे, वारकरी संत श्रीपाद बाबा म्हणून. आणि ते घोटीचेच आहेत म्हणजे आणि घोटीमध्ये आणि त्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंदिर आहेत. हो, आणि ते विठ्ठलवाडी म्हणून आहे तिथे पण कार्यक्रम म्हणजे होतात तिथे त्यांच्या अनुषंगाने. म्हणजे त्यांचे जे सद्गुरू आहेत बंडोबाबा त्यांच्या अनुषंगाने. आणि इथे विठ्ठलवाडीला जे नाव पडलंय ना ते संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांनी इथे येऊन कीर्तन केलंय त्या विठ्ठलवाडीच्या मंदिरात. म्हणून त्या मंदिराला म्हणजे म्हणून ह्या स्टेशनला विठ्ठलवाडी म्हणून नाव पडलेलं आहे. म्हणजे आपण जे विठ्ठलवाडी म्हणतोय कल्याणच्या जवळ असलेली ही विठ्ठलवाडी, हिचा इतिहास पहा कुठपर्यंत पोहोचलाय. म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी इथे येऊन कीर्तन केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र ही विठ्ठलवाडी म्हणून त्या ठिकाणाचं नाव पडलंय. हे मला वाटतं कल्याणमधील बहुतांश लोकांना माहीतच नसावं, पण आज ह्या आपल्या माहितीमध्ये थोडी भर टाकून घ्या. छान. आणि त्या चित्रपटाला मी मग शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये मी भरपूर ठिकाणी भाग घेतले. तर मला त्या चित्रपटासाठी भरपूर पुरस्कार भेटले. म्हणजे जवळजवळ 8 नॅशनल अवॉर्ड भेटले. म्हणजे ॲज अ ॲक्टर, रायटर, बेस्ट ॲक्टर, रायटर, डिरेक्टर, फिल्म मेकर वगैरे असे. त्याच्यानंतर वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे 6 पुरस्कार भेटले. त्याच्यानंतर सिंगापूर लायन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे 13 पुरस्कार भेटले. आणि सिनेड्रीम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याच्यामध्ये ती सुद्धा सिलेक्ट झालेली आहे की जी इम्पाच्या ऑफिसमध्येच त्यांचं स्क्रीनिंग वगैरे झालेलं होतं. छान. म्हणजे या चित्रपटाने बरीच मोठी मला वाटतं मजल घातलेली आहे आणि आपणही आवर्जून हा पिक्चर पाहावा असं आता मलाही उत्सुकता निर्माण झालेली आहे. कोणत्याही क्षेत्रात वावरणारा कोणताही व्यक्ती असू दे, पण कला विश्वामध्ये वावरताना किमान आपल्या पाठीवर एक थाप मिळावी तसं पुरस्कार काम करतात. पुरस्कार बरेचसे आपल्याला मिळालेत याची आपल्याला माहिती आहे, पण आपल्याच मुखातून त्याची एकदा यादी आमच्यासमोर वाचली जावी असं मला वाटतं. प्रथमतः मी ज्या ठिकाणी मी वर्कशॉप केलं होतं म्हणजे ॲक्टिंग कोर्स केलेला
तर त्यांचं असं होतं की एक गेट टुगेदर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे काही परफॉर्म करतात प्रत्येक बॅचचं, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जी बॅच आहे त्यांच्या सिरियल प्रमाणे, तर प्रत्येक बॅचमधून काही कलाकार निवडायचे आणि त्यांना बक्षीस द्यायचं. प्रथमतः मला विंग्स ऑफ विजडम अकॅडमीचं मनीष सावंत सरांनी मला माझी 8वी बॅच होती, त्या 8वी बॅचमधून फक्त मला त्यांनी एक पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर मला एक महाराष्ट्र कला गौरव एक चित्रपट संघटना आहे पुण्याची, ते ऑल ओव्हर महाराष्ट्र कार्यरत आहे, त्यांनी मला एक पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर एक साई प्रतिष्ठान जो शिर्डीचा BBC फिल्म इंडस्ट्रीजचा आणि साई प्रतिष्ठानचा त्यांनी एक मला पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचा मला एक सपोर्टिव्ह ॲक्टर, बेस्ट सपोर्टिव्ह ॲक्टर म्हणून 2024चा मला पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर आता ह्या वारकरी संत श्रीपाद बाबासाठी मला लीड ॲक्टरसाठी त्यांनी बेस्ट ॲक्टर म्हणून एक 2025चा लीड ॲक्टर म्हणून पुरस्कार दिला होता. आणि अशा शॉर्ट फिल्मला तर माझे बरेच पुरस्कार भेटले. ही यादी मला वाटतं संपणारच नाही, भरपूर मोठी यादी आहे आणि ही संपूर्ण आहे असं आम्हाला वाटतं. कारण जसं जसं तुमचं क्षेत्र तुम्ही उजळत जाऊ, कारण याच्यामध्ये असं मला वाटतं की आकाश हे आपलं एक सीमा असावी आपल्या कर्तृत्वाला आणि आपल्या पुढील या प्रवासाला, असं आमच्याकडून भरपूर शुभेच्छा. सर, या पुरस्कारामध्ये मला एक ठळक असं तुम्हाला कोणतं वाटतं की एखादा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, एक चांगला म्हणजे सगळे पुरस्कार हे तेवढेच महत्त्वाचे आहेत, परंतु एखादा गोष्ट भेटल्यानंतर आपण खूप समाधान असं व्यक्त करतो, मग ते तुम्हाला केव्हा वाटलं किंवा वाटलंय किंवा अजून वाटायचं बाकी आहे किंवा काय अपेक्षा आहे? अच्छा, ॲक्च्युली पुरस्कारावर तुम्ही जे विषय काढला त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं होतं की पुरस्कार मला आता जो भेटला लीड ॲक्टर वारकरी संत श्रीपाद बाबा माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, तो मला म्हणजे तो एकदम माझ्या जो पुरस्कार आहे तो मला फार प्रिय आहे. तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला पावती वाटली. पण मला अजून एक तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की शासन आहे, शासनाने पण छोट्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलची एक शासन मान्यता प्राप्त, म्हणजे जसं की फ्युचर फिल्मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार देतात, जो रोहिणी हट्टंगडी मॅडम, अशोक सराफ यांना भेटला होता, आणि गेल्या वर्षी मला वाटतं अनुपम खेर सरांना आणि काजोल मॅडमला भेटला होता. पण शॉर्ट फिल्मला मात्र महाराष्ट्र सरकार, शासन यांनी पुरस्कार द्यावा. तसेच जो तमाशा मंडळ आहे त्यातला त्यांचं जो तमाशा मंडळाचा जो महोत्सव भरवतात ते सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे. आणि आपली महाराष्ट्राची लोकधारा लावणी आहे, लावणीला सुद्धा शासनाने पुरस्कार दिला पाहिजे, अशी मी दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मुंबई प्रदेश कार्याध्यक्षाच्या वतीने विनंती करतो. शासनाने एक चांगलं केलेलं आहे की 50 वर्षाच्या नंतर कलाकारांना त्यांनी एक मानधन अनुदान एक चालू केलेलं आहे. हो, कलाकारांना ते मानधन 50 वर्षाच्या नंतर ते भेटतं. तर मला जेव्हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार भेटेल तर त्यावेळी मला एक माझे समाधान लाभेल की एक शासनाने दखल घेऊन की आपली चला एक चांगलं कार्यावरती, म्हणजे एक शाश्वत कार्यासाठी आम्ही जे काय केलेलं आहे त्यासाठी, म्हणजे त्यासाठी एक पुरस्कार भेटला तर मी तेव्हा माझं एक समाधान मला प्राप्त होईल. बरोबर. कारण असं म्हणतात की माणसाच्या स्वप्न आणि इच्छा संपत नसतात, त्या वाढतच असतात, परंतु एक टप्पा गाठावा आता ह्या उंचीवरती मला बरं वाटते. तर तसं तुम्हाला एक तो हा मिळावा पुरस्कार महाराष्ट्र गौरव, आमच्याकडून त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला लवकरच तो मिळावा अशी आम्ही प्रार्थना करू. बोलता बोलता आपण मगाशी आपली ओळख करून देताना एक खूप चांगल्या मोठ्या पदावरती आपण कार्यरत आहात, जिथे कलाकारांच्या समस्यांना आपण सामोरे जातात. आपण दादासाहेब फाळके चित्रपटसृष्टीच्या त्या मोठ्या पदावरती कार्याध्यक्ष आहात त्या संस्थेमधून. तर ॲज अ कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही कलाकारांच्या व्यथा कशा मांडाल किंवा काय समस्यांना कलाकारांना सामोरं जावं लागत आहे? प्रथमतः मी जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये आलो तर मलाही भरपूर काही संघर्ष करावा लागला, काही चढ उतार मला सहन करावा लागले. तर त्याच्यामध्ये बरेच काही कलाकारांसोबत फेक ऑडिशन असायचे, त्यांना वेळेवर म्हणजे जे ज्युनियर कॅरेक्टर आहे त्यांना वेळेवर पेमेंट नसायचं, कधी कधी त्यांना 12 तास शूट असते तर त्यांना कधी 13-14 तास व्हायचे, मग महिलांना अपरात्री लेट थांबवायचे, मग त्यांना घरी जायला उशीर व्हायचा, 1च्या नंतर ट्रेन नसते, जायला साधन नसतं. तर बरेच काही अशा फेक ऑडिशन, म्हणजे आता की जे इंस्टाग्राम फेसबुकवरती वगैरे येतात भरपूर काही फेक ऑडिशन्स असतात. तर त्याच्यामधून मला असं आवर्जून सांगू इच्छितो
की बरेच काही बोलतात की आमचं प्रोडक्शनचं कार्ड बनवा, की ह्याचं प्रोफाईल बनवा आणि पैसे उकळतात. तर आणि बरेच काही असं पण एक मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा की ज्या फेक ऑडिशनच्या माध्यमातून जे काही महिला वर्ग आहे त्यांना असं एक अज्ञातस्थळी बोलवतात की ह्या हॉटेलमध्ये या, मग तुमचं ऑडिशन घेतलं जाईल, इकडे घेतलं जाईल. तर त्याच्यामध्ये ते फेक ऑडिशन असतं, त्याच्यामध्ये महिला म्हणजे गायब होण्याची पण शक्यता असतात. अनुचित प्रकार घडण्याची अनुचित प्रकार घडण्याचा शक्यता असते. परत महिलांचे कॉम्प्रोमाइजचे प्रश्न आले, त्याच्यावर भरपूर काही प्रश्न होते. तर तेव्हा मी विचार केला की आपल्याला काहीतरी या कलाकारांसाठी, या संघटनेसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर त्यासाठी मी कार्यरत झालो आणि ह्या पदावरती मी कार्यरत होऊन आम्ही जनजागृती करतो आणि बरेच काही छोट्या मोठ्या कलाकारांना काही प्रश्न येतात तर आमची युनियन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. म्हणजे अगदी लहान म्हणजे चाइल्ड ॲक्ट्रेस असू दे, महिला असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं राहतो, त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतो. आता मी स्वतः माझा दादासाहेब फाळके चित्रपट युनियन कास्टिंग ऑडिशन ग्रुप करून की मी जे जेन्युन कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांना मी त्याच्यामध्ये ॲड करून, कलाकारांना सगळ्यांना ॲड करून जे काही लीड्स येतात ते मी त्यांच्यापर्यंत पोचवतो. समस्या मला वाटतं संपणार नाहीत, परंतु जेवढ्या समस्यांना सामोरे जाऊन आपल्याला तोंड देता येईल त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता आपण कार्याध्यक्ष म्हणून आपण कार्य बघता, पण दादासाहेब फाळके जो चित्रपट काय म्हणतात तुम्ही संस्था काय पूर्ण चित्रपट युनियन युनियन, तर याच्या अध्यक्षपदावरती कोण आहेत आणि उपाध्यक्ष त्यांची पण थोडी नावं सांगा, म्हणजे आपल्याला प्रेक्षकांनाही कळू देत की या पदावरती आहेत. ओके. ऑल इंडिया जे आहेत ते अजित मामुनकर सर आहेत. अच्छा. आणि जे मुंबई अध्यक्ष आहेत ते पंडित म्हणून आहेत. ओके. आणि महिला अध्यक्ष ते प्रीती वर्मा आहे. ओके. म्हणजे एक प्रशस्त अशी एक कार्यकारिणी, असं एक मंडळ सर्वसामान्य कलाकारांना जे धडपडत आहेत, जे असं म्हणेन की संघर्ष करत आहेत त्यांची उंची गाठण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी इथे संपूर्ण उभे आहेत. म्हणजे एका बाजूला आपण कलाकार म्हणून कामही पाहतात, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात तुम्ही वावरतात, दुसऱ्या बाजूला एक ज्याला म्हणतो आपण एक नियंत्रण आणि मदत म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे पण आहात, एक हक्कासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी त्या संघटनेमध्येही तुम्ही कार्यरत आहात. खूप खूप छान. परंतु तरी अजून एक गोष्ट मला असं वाटते, मागाशी बोलतात की भोजपुरी या तुम्ही चित्रपटात काम केले, तिकडचा अनुभव कसा, तिथे तुमचं जाणं कसं झालं? त्यावेळी भोजपुरी चित्रपटामध्ये मी त्यावेळी मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. तर ते कॉर्डिनेटर थ्रू एक हर्षदा मॅडम आहेत, त्यांनी कॉर्डिनेटर थ्रू त्यांच्या थ्रू मी त्या चित्रपटात गेलो होतो. तर त्यावेळी म्हणजे जो आहे फारच चांगला अनुभव आला त्यावेळी मला. आणि त्याचे ज्या चित्रपटाचे नायक होते ते म्हणजे तिकडचे सुपरस्टार आहेत आणि बिग बॉस फेम पण आहेत. केसरीलाल यादव म्हणून फार फेमस व्यक्तिमत्व आहे, बऱ्यापैकी नाव ऐकलं. हो. आणि स्टार म्हणजे ते स्टार कलाकार पण आहेत. तर त्यांच्याबरोबर मला सुद्धा काम करायचा अनुभव आला, हे माझं मी थोडं भाग्य समजतो. अच्छा. मराठी चित्रपटसृष्टी आणि भोजपुरी याच्यामध्ये थोडासा फरक काय सांगू शकाल, काय तिथे? मराठी चित्रपटामध्ये थोडं कसं भोजपुरीमध्ये आणि हिंदीमध्ये वगैरे थोडी आर्टिस्ट लोकांना सवलती जास्त असतात, फॅसिलिटी जास्त दिल्या जातात. ओके. हां, पेमेंट पण जास्त असतं. अच्छा. पण हिंदीमध्ये वगैरे त्या साईडला थोडं जरा काही लोकांची मोनोपॉली असते. ओके. हां, तर शक्यतो मराठी जे कलाकार आहेत त्यांना क्वचित काही लोकांना हिंदीमध्ये कामं भेटली जातात. ओके ओके ओके. हां, म्हणजे स्पष्टच बोलायचं तर मराठी कलाकाराला थोडंसं डावलं जातं बऱ्यापैकी चित्रपटसृष्टी, असं तुम्हाला स्पष्ट म्हणायचं आहे? असं स्पष्ट म्हणता हा ना, तुम्ही जे बोलायचे स्पष्ट बोला. कारण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मराठी आणि इतर भाषिक कोणी असेल तर त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, हे बोलायला काही हरकत नाही. आणि हे तुम्हीच बोलत नाही आहेत, तर हे ॲक्च्युली परिस्थिती आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला ती अवगत आहे. कलाकार म्हणून प्रवास करताना आणि तसंच एक व्यक्ती म्हणून घरी वावरताना म्हणा, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा प्रोफेशनल म्हणजे तुमच्या व्यावसायिक आयुष्यात असं म्हणतो मी, तर याच्यामध्ये अशी एखादी दुःखद गोष्ट घटना ती तुम्हाला मनात घर करून गेली आहे, अशी एखादी घटना ती सांगा. आणि त्यानंतर एखादी चांगली गोष्ट की ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान लाभलं, मोठी गोष्ट घटना, ह्या दोन्ही आम्हाला ऐकायचे आहेत तुमच्याकडून. प्रथमतः मी एक दुःखद घटनेवर मी तुम्हाला सांगतो
की 2009 साली फेब्रुवारीमध्ये माझे वडील वारले. त्यावेळी मला असं वाटलं की आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, कारण मी सगळ्यात घरात मोठा होतो. भाऊ छोटा होता, बहीण पण माझ्यापेक्षा छोटी होती. तर सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली आणि वडील गेल्यामुळं आम्हाला सगळ्यांना त्याचं फार मोठं एक आघात झाला आमच्यावरती. आणि म्हणजे एक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते गेले. तर ते आम्हाला फार दुःखद, एक माझ्या आयुष्यातली ती फार मोठी दुःखद घटना आहे. बाकी ते छोटे मोठे दुःख तर आयुष्यामध्ये येतच जातात, त्याला तर आपण मात करून जावं लागतं. पण ही अशी घटना आहे की त्याच्यावर नाईलाज असतो. आणि दुसरी अशी एक सुखद घटना की त्याच्यानंतर मग मी असंच, मला वडिलांच्या म्हणजे जे वारकरी होते तर मला त्यांचा असा भरपूर सहवास लाभला. तर त्यांनी मला एक गुरूंची भेट करून दिली. संत, त्यांचं पण नाव तुकाराम महाराज होतं. हां, तर तुकाराम महाराज शास्त्री, ते शास्त्री त्यांनी पदवी अवगत केली होती काशी विद्यापीठातून. आणि ते म्हणजे शास्त्र म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे त्यांचं अवगत होतं सर. आणि माझा जो चित्रपट आहे तो सुद्धा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे याला अनुषंगानेच तो केलेला आहे. म्हणजे ते प्रमाण मांडलेलं आहे. जसं की IPC इंडियन पिनल कोडला आपण प्रमाण मानतो, तसं हे प्रमाण मांडलेलं आहे. आणि हा जो चित्रपट आहे तो सत्यकथेवर आधारित आहे, वारकरी संत श्रीपाद बाबा. हा जो पिक्चर माझा परिपूर्ण झाला त्यावेळी माझी आयुष्यातला माझा हा सर्वात मोठा क्षण होता. आणि त्याहूनही अधिक सोन्याहून पिवळा म्हणजे मला ह्या पुरस्काराला भरपूर काही, ह्या चित्रपटाला भरपूर काही पुरस्कार भेटले. तर हे म्हणजे माझ्या आयुष्यातलं म्हणजे फार एक महत्त्वाचा क्षण होता. खूप छान. पण सर, हा चित्रपट बनवत असताना मग तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे निधी. मग तो तुम्ही वैयक्तिक का तिथून तुम्हाला कोणाला सहकार्य मिळालं? कारण पिक्चर बनवताना सगळ्यात पहिला तो येतो तो म्हणजे बाबा आता बजेट किती आहे पिक्चरचा, तो बजेट, मग बाकीच्या सगळ्यांचं कास्टिंग आणि प्रोडक्शन, कॅमेरापासून सगळं पूर्ण प्रोडक्शनचा जो काय येतो ते तुम्ही कसं पार पाडलं? आता सर त्यासाठीच मी हा जो कसा आहे सर की आपण जर एखाद्याला दुसऱ्याला घर बांधायला दिलं त्याचं बजेट जास्त जातं. आणि आपण स्वतः जर आपण बिल्डर असेल तर आपण त्याचं ते आपण कमी खर्चात करू शकतो. त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी शिकलो. वर्कशॉप केलं, ॲक्टिंग वर्कशॉप केलं, रायटरचं केलं, डिरेक्शनचं केलं. आणि माझ्या काही ओळखी झाल्या, त्याच्या माध्यमातून मी हा सगळा चित्रपट उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात मी काही वैयक्तिक त्याच्यामध्ये वैयक्तिक हे केलं. आणि एक रुद्र फिल्म प्रोडक्शन म्हणून आहे, त्यांनी पण मला ॲज अ प्रोड्युसर म्हणून सपोर्ट केला. आणि जे कास्टिंग केलं बऱ्याच जणांनी असं एक सेवा म्हणून त्यांनी फ्री केलं. आणि मी सुद्धा याच्यात सेवा म्हणूनच काम केलं. आणि माझी स्वतःचीच फिल्म होती. याच्यात आम्ही पैसा हा आम्ही नेऊन मांडला त्याच्यामध्ये म्हणजे. आणि एक माझ्या सद्गुरूंच्या कृपेने म्हणा, देवाच्या आशीर्वादाने म्हणा, हे सर्व घडत गेलं आणि सहज घडत गेलं. हो, ही माझी सद्गुरूंची मी कृपाच म्हणू शकतो सर. बरं, मग तरी पण मिनिमम किती बजेट आला असेल हा पिक्चरसाठी? तरी बघा आता 6 दिवस शूट झालं होतं. DOP आहे. 6 दिवसामध्ये पिक्चर बनवून गेला पूर्ण? हो, शॉर्ट फिल्म पूर्ण बनवली होती. आळंदीमध्ये शूट झालं, माझ्या गावी शूट झालं, काही असं निसर्गरम्य ठिकाण आहे तिकडे शूट झालं. याला बरंच काही राहणं म्हणजे सगळ्या कॅरेक्टरचं, आर्टिस्ट लोकांचं राहणं वगैरे सर्व मिळून टोटल जवळजवळ 3च्या वरतीच गेलं ते बजेट. ओके. कारण डेली पर डे असतो, DOPचा पर डे असतो, डिरेक्टरचा असतो, त्यांच्या असिस्टंटचा असतो, परत आर्टिस्ट, काही आर्टिस्ट पेड आर्टिस्ट होते, काही लोकांनी असं सेवाभावी म्हणून केलं. बरोबर बरोबर, ठीक आहे. तरी पण मला वाटतं त्या अनुषंगाने हे बजेट खूपच कमी असावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आहातच, ठीक आहे, हरकत नाही. परंतु देव म्हणजे म्हणतो मी, अध्यात्माचा विषय होता, देवाचं कार्य होतं आणि ते तुमच्या हातून पार पडलं. असंच खूप मोठे मोठे कार्यक्रम तुमच्या हातून पार पडावं. पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण तुम्ही प्रवासात आहात आणि तुम्हाला ती उंची गाठायची आहे. सर, ह्या उंची गाठत असताना मी असं पुन्हा विचारेन एक शेवटचं म्हणून की काय अपेक्षा आहेत तुमच्या जीवनातून, काय अपेक्षा आहेत, किंवा चित्रपटसृष्टीकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत, काय हवं आहे तुम्हाला? तसं पाहिलं तर माझी एकच अपेक्षा आहे की आता जे मी शॉर्ट फिल्म बनवली आहे तर देव करो आणि मला त्यांच्यावरती एक सिरियल बनवायची आहे. कारण जर पिक्चर बनवला तर सगळेच लोक थिएटरमध्ये जाऊन बघत नाही किंवा OTTवर बघत नाही. सिरियल ही घरोघरी बघितली जाते. बरोबर.
आणि आमचा जो वर्ग आहे तो वारकरी संप्रदाय वर्ग आहे. बरोबर. तर तो काय असं जास्त थिएटर वगैरे इकडे तिकडे जास्त क्वचित जाऊन बघतात. तर मला एकच देव करो, मला एक प्रोड्युसर चांगला भेटो आणि चांगला माझा सिरियल चांगल्या एका चॅनलला लागो, हीच माझी म्हणजे एक जीवनामध्ये माझं एक ध्येय उद्दिष्ट आहे सर. आणि त्यासाठी मला हे एक चांगलं म्हणजे एक शाश्वत कार्य करत आहे. म्हणजे बाकीचे जे आहे ते सर्व नाशिवंत असतं, पण एक शाश्वत कार्यासाठी की याच्यातून जे म्हणजे ह्या पिक्चरमध्ये नाम अनुग्रह प्रबोध अष्टसात्विक भाव जे 4 वेद 6 शस्त्र 18 पुराणांना मानून केलेलं आहे. आणि ते जर आपल्याला म्हणजे नाम असतं, ते जर ते सद्गुरू असतात ते नाम देतात, ते नाम जर भेटलं तर आपला जन्म मरण खंडित होतं असं एक शास्त्र सांगतं. म्हणजे हो, तर ते एक म्हणजे शाश्वत कार्य आहे. तर ह्या शाश्वत कार्यासाठी त्यांचं एक मला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा त्यांचं जे कार्य आहे, जे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत होतं, संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत होतं, त्यांनी ते पुढे वारसा चालवले. हे मला सर्व जनसामान्य अगदी तळागाळात मला पोचवायचं आहे. हेच माझं ध्येय उद्दिष्ट आहे सर. आपण विकास सरांशी आतापर्यंत गप्पा मारत होतो आणि खरं म्हणजे त्यांच्या संपर्कात राहून मलाही थोडंसं आध्यात्मिक एक अनुभव येतोय, किंवा असं म्हणावं की ते त्यांच्यावरती झालेले संस्कार असू दे किंवा त्यांच्या मुखातून निघालेले शब्द ते वारंवार सर्व मला खूप प्रसन्न आणि ज्याला म्हणू पवित्र आणि आध्यात्मिक हा असा वातावरण इथे बनलं आहे. ठीक आहे, सिनेसृष्टी आहे आणि त्यामध्ये ते प्रवास करतायत, त्यांना त्या प्रवासात त्यांना यश मिळणारच आहे. परंतु त्यांनी जे हातात घेतलेले जे कार्य आहे त्यामध्ये त्यांना यश मिळावं असं आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका व्यक्तिमत्वासह आपला शीघ्र यशाची चर्चा ध्येय वेळ्याची या जनशक्तीच्या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.